भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते आक्रमक आहेत. त्याच्यामुळे ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता. पण जाधव साहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय आहेत. प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्ष नेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं, मात्र आता ते मागे पडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नावाची अति आग्रही भूमिका ठाकरे गटाकडून ठेवण्यात येते. आपल्याला आठवत असेल की मी 1 वर्षापूर्वी हेच आपल्याला सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते आक्रमक आहेत. त्याच्यामुळे ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता. पण जाधव साहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय आहेत. संख्याबळ गरजेचं नसताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी संख्याबळ तंबा आणि नंतर विरोधी पक्षामध्ये असं म्हणतात. पण आधीचं दाखले संख्याबळ गरजेचं नसताना सुद्धा सत्ताधारी संख्याबळाचा का दाखले मी याचंच उत्तर दिलं की याचे सगळे अधिकार जे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेच्या सभापतींना आहेत. विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता जर करायचा असेल तर सभापती निर्णय घेतात आणि विधानसभेचा विरोधी पक्ष नेता जर करायचा असेल तर अध्यक्ष निर्णय घेतात. तर दोघेही सक्षम आहेत, दोघेही शिकलेले आहेत, दोघांनाही अनेक वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते योग्य तो निर्णय घेतील. मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे, मात्र त्यासाठी जी काय जागा वाटप होणार आहे त्यासाठी एक समन्वय समिती जी आहे ती असणार आहे. कशा प्रकारे समन्वय समिती असणार आहे, विशेषतः शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तुल्यबळ जागा वाटप जे आहे ते महायुतीनं महानगरपालिका लढली जाणार आहे हे सुतोवाच अनेक वेळा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि शिंदे साहेबांचं मत आणि शिंदे साहेबांची भूमिका ही कायमस्वरूपी महायुतीनंच पुढे जाण्याची राहिलेली आहे. ऑलरेडी समन्वय समिती आमची आहे. शिवसेनेच्या तर्फे मी आणि शंभूराज देसाई त्या समन्वय समितीमध्ये आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं सुनीलजी तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत आणि बीजेपीकडनं रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्याच्यामुळे कदाचित ती समन्वय समितीची बैठक नागपूरमध्ये देखील होईल आणि आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांचा आग्रह देखील आहे की त्या समन्वय समितीची बैठक नागपूरमध्येच या तिन्ही नेत्यांसमवेत देखील होण्याची शक्यता आहे आणि तशी बैठक झाली तर तुम्हाला अनेक ब्रेकिंग मिळतील.